तुम्ही देवाला मानता का? तुम्ही देवाला मानता किंवा मानत नाही, हा सगळा तुमचा अनुभव आहे. पण आज मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे. सो त्या अनुभवावरनं हे लक्षात येईल की आपल्या पण वरती काही गोष्टी आहेत, आपल्यावरती कोणती तरी हायर पॉवर आहे. सो बेसिकली झालं असं की जेव्हा माझं मांजर आजारी होतं तेव्हा मी माझी बहीण वी वर शुअर की अरे आमच्याकडे आमच्या गुरुचे आशीर्वाद आहेत, देवाचे आशीर्वाद आहेत. शिवाय आम्ही खूप पॉझिटिव्ह होतो, आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करत होतो, डॉक्टरकडे जात होतो. सो एकदम आम्ही असं होतं की अरे माझ्याकडे सगळ्या लाईफलाईन आहेत. कोण बनेगा करोडपतीचा मी फोन चारीच्या चारी लाईफलाईन आहेत, सगळी गोष्टी आहेत, माझ्या हातात गोष्टी आहेत. यावरती आम्ही शुअर होतो. तो कितीही आजारी होत गेला तरी आम्ही शुअर होतो, कारण पॉवरफुल गुरु होते आणि प्लस आमचा विश्वास होता, आमची प्रार्थना होती, आम्ही पॉझिटिव्ह होतो. आणि एवढं सगळं होऊनही सगळ्या गोष्टी आमच्या वाटलं की हां ह्याला आम्ही बरं करू शकतो प्रार्थनेने. परत गुरुचा पण आशीर्वाद आहे, सगळं काही आहे आमच्या हातात. पण एवढं आणि 100 वेळा हनुमान चालीसाही बोलली, त्याचा वेगळाच टॉपिक आहे, तो त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवला आम्ही. पण तेव्हा आम्ही शुअर होतो की आता त्याला काही होऊ शकत नाही. अशा स्टेजला असताना, सगळं काही असताना जेव्हा तो देवाघरी जातो तेव्हा एक असतं ना की अरे तुझ्याकडे सगळं काही होतं, तरी पण हे कसं शक्य झालं. ओके. सो हा जो माझा अनुभव होता ना, म्हणजे कोण बनेगा करोडपतीमध्ये 4ही लाईफलाईन असतात, सगळं नॉलेज असतं प्रत्येकाला, सगळ्या गोष्टीचं नॉलेज असताना देखील तो आउट होतो स्टार्टिंगलाच. तसं काहीतरी झालं होतं. सो बेसिकली हा अनुभव आम्हाला शिकवून गेला की आपल्याही वरती काही गोष्टी आहेत, हायर पॉवर आहे, देव आहे, भाग्य आहे, नशीब आहे. कारण सगळ्या गोष्टी म्हणजे दोन गोष्टी असतात. कोणी आजारी असताना सगळेजण टेन्शनमध्ये असतात, अरे आमच्यासोबतच असं का झालं, किंवा आम्हीच का, आमच्यासोबतच असं का होतं, असं बोलणारं एक गोष्ट असतं. आणि एक दुसरी बाजू असते की नाही, शांतपणे प्रार्थनेने पॉझिटिव्हली घरात देवाचं वातावरण आहे, गुरुचा आशीर्वाद आहे, सगळं स्टेप बाय स्टेप सगळं आनंदी वातावरण आहे, त्याच्यामध्ये आम्ही त्याच्या आजारपर्यंत बाहेर पडणे, या दोन गोष्टी असतात. तर आम्ही ह्या दुसऱ्या स्टेपमध्ये मोडत होतो. तेव्हा आपल्या हातात काय असतं, प्रत्येक वेळेला आपल्या हातात अशा स्टेजला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही असाल तर जसं गीतेमध्ये पण दिलं आहे की कर्म करो फल की चिंता मत करो. तर आपल्या हातात कर्म करणं आहे, योग्य कर्म करणं आणि योग्य इंटेन्शन देणं आहे. आणि तो ओव्हर कॉन्फिडन्स नसला पाहिजे. ओव्हर कॉन्फिडन्स इज अ इनकरेक्ट वर्ड, बट आपल्याला तो रिझल्टकडे लक्ष नाही दिलं पाहिजे. आम्हाला वाटतं की हा तो आरामात वाचेल, हेल्दी होईल, अजून फुल शुअर होतो आम्ही. पण आपल्याला नेहमी ह्या सिनारोवरनं, ह्या माझ्या अनुभवावरून एवढंच कळतं की आपल्याला कर्म करत राहायचं आहे, योग्य कर्म करत राहायचं आहे, योग्य इंटेन्शन देत राहायचं आहे. पण हे शेवटी आपल्या बाबतीत हेच घडेल जे तुमच्या नशिबात लिहिलं असेल. नशिबात लिहिलं असेल तरच ते तुम्हाला मिळेल, नशिबात लिहिलं असेल ते तुम्हाला मिळणारच नाही. ही काळ्या दगडावरची रेषा आहे. सो ठीक आहे, गुरु इष्टदेव हे सगळं त्यांची प्रार्थना करणं, ह्या गोष्टी योग्य आहेतच. पण त्या रिझल्ट ओरिएंटेड हे अरे म्हणजे जसं आमचा कॉन्फिडन्स होता ह्याला काही होऊच शकत नाही, तिथे थोडं लक्ष नाही गेलं पाहिजे. तर आपल्या कर्मांकडे फोकस असला पाहिजे. हे मला डॉलरकडनं शिकले मी. मला हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा होता, कारण कित्येक लोकांना असतं की नाही आमचे विचार, ठीक आहे विचार पॉझिटिव्ह असणं राईटच आहे, त्याला काही वादच नाही. पण आपलं लक्ष रिझल्टकडे नाही, आमचा रिझल्ट 100% हा येईलच. त्याच्याऐवजी आपलं लक्ष असलं की पाहिजे की माझे कर्म परफेक्ट आहेत, कर्म मी चांगल्या मनाने करते आणि माझे इंटेन्शन, माझा हेतू चांगला आहे आणि त्याच्यानुसार ॲक्शन घेत जावं. पुढे जे होईल ते देवाच्या हातात असेल.
हे लक्षात असून दे, पाय जमिनीवर असले पाहिजे की कर्म करा, फळाची चिंता नका करू, इंटेन्शन चांगलं असलं पाहिजे, कुणाच्याबद्दल मनात वाईट विचार नाही असले पाहिजे. सो हा माझा अनुभव आहे. सो तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत असाल तर हे नक्की लक्षात ठेवा की कर्म नीट करा, कर्म करा, फळाची चिंता नका करू. गीता तर म्हणतेच कर्म करत राहा, इंटेन्शन चांगलं ठेवत जा आणि माझ्या या अनुभवाकडे लक्ष द्या. आमच्याकडे 4ही लाईफलाईन असताना, सगळं काही असताना देखील तो देवाघरी गेला, म्हणजे जे नशिबात होतं तेच घडलं. ओके, सो आजच्या व्हिडिओत इथेच थांबते. ही गोष्ट आम्ही डॉलरकडनं खूप महत्त्वाची शिकली की आम्हाला वाटलेलं की आम्ही क्रिएट करू शकतो त्यांची हेल्दी लाईफ, पण नाही, देवाने जे लिहिलं तेच घडलं. सो आजच्या व्हिडिओत इथेच थांबते. तुम्हाला देखील तुमचा असा अनुभव असेल तो नक्कीच कमेंट करून कळवा. आणि थँक्यू सो मच. आणि स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा. बिग स्माइल ऑन युअर फेस आणि कर्म करा, फळाची चिंता नका करून. ही गोष्ट देखील मी माझ्या गुरुकडनं शिकले. आणि शिकणं वेगळं असतं आणि अनुभवातून शिकणं हे अजून वेगळं असतं. अनुभवातनं तो हा माझा अनुभवातनं मी ही गोष्ट शिकली, कर्म करो फल की चिंता मत करो. सो माझी एवढीच इच्छा होती की माझ्या अनुभवाने तुम्हाला काहीतरी फायदा व्हावा, बाकी देवाची इच्छा. सो मी दीपा, ऑथर ऑफ 4 बुक्स. तुम्ही ॲमेझॉनवर जाऊन दीपा वंजारे बुक्स टाकत म्हणजे सगळी पुस्तकं येतील. पैसा आणि श्रीमंती, प्रारंभ, प्रारब्ध, पापा कहते बडा नाम करेगी, बेटी हमारी ऐसा काम करेगी. प्रारब्ध हे माझी रिअल स्टोरी आहे. सो भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.